बघूयात पुढची बातमी आहे पालघरमधली। पालघरच्या डुरियन कंपनीला एक अचानकपणे आग लागली आणि ही आग भडकू लागलेली आहे। त्यामुळे कंपनीच्या आवारामध्ये असलेल्या क्वार्टर्समधून कामगारांना आणि वसतिगृहामधल्या विद्यार्थ्यांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। आगीवरती अद्यापही नियंत्रण मिळवता आलेलं नाहीये। वाढलेल्या आगीची झळ आता इथे आसपास असणाऱ्या वसतिगृहाला देखील बसण्याची शक्यता आहे। पालघरमध्ये भडकलेल्या या आगीच्या ठिकाणी जाऊन तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी। पालघरमधील बिडको औद्योगिक कार्यक्षेत्रातील जी डोरियन फर्निचर बनवणारा कारखाना आहे त्याला आग लागलेली मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो। मी घटनास्थळावरती आग मोठ्या प्रमाणात भडकते आहे आणि आपण पाहाल तर आता जे पोलीस आहेत ते इथे पोहोचलेले आहेत। एकूणच पाहायला गेलं तर ह्या कंपनीच्या बाजूलाच आपण बघाल तर आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह आहे ते आहे आणि हे वसतिगृह सध्या आता खाली करण्यात आलेले सर्व विद्यार्थी आहेत ते बाहेर पडलेले आपण बघाल तर आग मोठ्या प्रमाणात भडकते। आजूबाजूला ज्या झोपड्या आहेत त्या सुद्धा आता आगीच्या भक्षस्थानी आलेल्या आहेत आणि ह्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता अग्निशमन दलाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे। मात्र तेवढीशी जी गाड्या आहेत त्या सध्या पोहोचलेल्या नाहीत। आपण बघाल तर ही आग जास्तच भडकते आहे, हवा पण जोरदार सुरू आहे। एकूणच पाहायला गेलं तर ही आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही। मात्र ह्या कारखान्यामध्ये कोणी कामगार होते का हे पण अजून समजू शकलेलं आहे। मात्र आग आहे ती मोठ्या प्रमाणात भडकत आहे। आता ही वसतिगृहाच्या बाजूला जी आग आहे ती येताना आपल्याला दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणात आग आहे सध्या भडकत आहे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।